नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंच परमेश्वरी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के वर्तमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सरत्नाचार्य गुरु सरमती सागर जी महाराज की 3.9 करोड़ मानव राजों की आज के आनंद की दुसऱ्यांचा दोष बघण्यापेक्षा स्वतःचं मन स्वच्छ करणं हे अत्यावश्यक आहे असं या ठिकाणी श्रीनीती सांगितलेली आहे। जी चांगली नीती या ठिकाणी शास्त्रात सांगितलेली आहे। आज आपल्याला बघायचं आहे धर्म कथा सुनते समय श्मशान में शवदाह की ज्वाला देखते समय और रोग से संतप्त रोगी के कष्ट का अनुभव करते समय मानव हृदय में जो संसार से विरक्त होने की बुद्धि पैदा होती है यदि वह मनोदशा मस्तिष्क में क्षणिक न रहे स्थिर हो जाए तो मनुष्य संसारी मायाजाल से शीघ्र ही मुक्ति पा लेता है। काय सांगितलं बघा, धर्माची कथा ऐकते वेळी आपण रोज महाराजांच्या गुरु कथा ऐकतो। आता मोबाईलवर सगळं सिस्टीम किती महाराजी नाव असतील किंवा कुठेही असतील तर प्रत्येकाचे प्रवचन क्लासेस किंवा शिबिर हे सगळं आपण रोज ऐकतो। ऐकते वेळी शांत ऐकलं पाहिजे। एका ठिकाणी काय सांगितलं, कदम बढ़ाने से नहीं कदम बढ़ाने से मंजिल मिलती है। क्या सांगितलं, कदम बढ़ाने से नहीं कदम बढ़ाने से मंजिल मिलती। म्हणजे केवळ ऐकून केवळ लिहून आमचं कल्याण होणार नाही, आम्हाला त्या पद्धतीने चालायला सुद्धा पाहिजे। आचार्य भगवंत विद्यासागर महाराज सांगतात, लगना बकना लिखना बकना सरल है, लखना बहुत कठिन, जिसने खुद को लख लिया बन गए वो महावीर। लिहिणं आणि बोलणं फार सोपं आहे माझ्यासारखं, तुम्ही लिहिताय आणि मी बोलतो, ह्या दोन्ही पण गोष्टी फार सोप्या आहेत। पण माती लिहिली सारखं लखना, जे बोलले जे ऐकलो ते स्वीकारून आपल्या जीवनामध्ये जो उतरवतो तोच भगवान महावीरांच्या सारखा वीर पुरुष बनतो। आपण नुसतं ऐकतो आणि जाताना इथं सगळं झाडून उठल्यावर इथं सगळं झाडून जातो, काही उपयोग होणार नाही। म्हणून धर्म कथा ज्यावेळी मी ऐकतो त्यावेळेला दुसरी गोष्ट सांगितली, स्मशान में शवदाह की ज्वाला देखते समय। आता तुम्ही जाताय की बायका इथं माहित नाही आम्हाला स्मशान भूमीपर्यंत, पण पुरुष तर सगळी जातात।
निदान तुम्ही नेताना तर बघताय की घरातनं ते तर बघत नाही, बघताय. हे सगळं बघत असताना आणि हे स्मशानामध्ये पारस कुणाला तर आपण धन देत असताना बघताना आपला नंबर कधी तर असं येणार आहे हे आपल्याला वाटतंय? कधीच वाटत नाही. तुम्ही अमरत्व भीष्मासारखं तुम्ही इच्छा मरणाची प्राप्ती करून पृथ्वीला आले असता. भीष्माला इच्छा मरणाची वरदान तर मी हिंदू धर्म, तसं तुम्हाला पृथ्वीवाल्यांना बहुतेक इच्छा मरणाची प्राप्तीचं वरदान मिळालं. त्यामुळे बहुतेक तुम्ही जाणार आहे नाही म्हणावं लागलंय, जाणार आहे. पारस आमचा सण नाही आहे. एक दोघं तिघ चौकात उभा राहिले होते आणि मग एकदम तिखंड प्रेत घेऊन स्मशानामध्ये दहन करण्यासाठी चालले होते. त्यांच्या लक्षात आलं आपल्या कुणाच्या तर संबंधित. त्यांनी तसंच चालले. जात असताना जरा विनोदात अचानक पारसनं त्या दुसरा एक मित्र तिथे होता त्याला विचारलं, कुठं चाललाय? तो मित्र म्हणला जरा स्मशानापर्यंत नेऊन आणतो. ते वरचं प्रेत म्हणतोय शिव मशानाकडे मला न्यावं लागलाय, खरं याला वाट दाखवायला मी घेऊन चालतो. त्याला वाट दाखवायला वास्तविक हिंदू धर्मात बघा, राम नाम सत्य, राम नाम सत्य म्हणत घेऊन जातात. का बरं? शेवटी हे सगळं खोटं आहे. आपलं जीवन जगणं करणं या सगळ्यामध्ये जर एकमेव जर सत्य काय असेल तर ते भगवंतांचं नामस्मरण हे सत्य आहे. सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम मेरी श्याम तेरा नाम एक साचा दूजा न कोई, जीवन आनी जानी छाया झूठी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया, फिर काहे को सारी उमरिया, पाप की गठरी बोई, सुख के सब साथी दुख में ना कोई. जे आपण मशानभूमीकडे प्रेत घेऊन जात असतो किंवा तुम्ही घरातल्या व्यक्तीला घरातून बाहेर अंतिम यात्रेसाठी बाहेर काढता त्यावेळी त्याच्यातनं मुख उपदेश हा लागू असाच असतो की सगळ्यांना एक दिवस जायचं आहे आणि जायचं आहे माहित आहे. तर मग कशासाठी? पापाची गठरी. आयुष्यभर आपण सगळीजण पापच करत असतो. आपल्या जर जीवनात आवश्यक अत्यावश्यक आणि अनावश्यक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे जर 3 कॉमर्सला असणारे असतात की जमा खर्च शिल्लक, काय डेबिट क्रेडिट बॅलन्स असं काय तर असते ना. काय मला माहित नाही खरं कसं काय असं आहे काय? मी आर्ट्सचा असून मला माहिती नाही, तुम्हाला कॉमर्सचा असून मी आणच नाही. काय करायचं? बिनकामाचं बी कॉम शिकत बसलायचं. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रामाणिकपणे आपल्या मनाला विचारायचं आणि झोपताना हे 3 कॉलम भरायचं ठरवायचं. सण नाही कशाच भरती लोकांचं असतं. अनावश्यक
आवश्यक अत्यावश्यक मध्ये किती आपलं भरेल त्याचा आपण विचार करायचा. अनावश्यक जास्त भरत असणार आपलं. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करायचा. मग अनावश्यक जास्त भरलं तर जाणार कुठं? अनावश्यक ठिकाणी. आवश्यक भरलं तर आवश्यक ठिकाणी. आणि अत्यावश्यक जास्त भरलं तर अत्यावश्यक जिथं आहे तिथं जाणार. म्हणून स्मशानभूमीमध्ये शवदाह जळत असताना बघताना रोग से संतप्त रोगी के, रोगानं संतप्त असणाऱ्या रोगीच्या कष्टाकडे दुःखाकडे बघून त्याचा अनुभव आपण सगळीजण करत असताना माणसाच्या हृदयामध्ये जे वैराग्य होतं संसाराबद्दल ते स्मशान वैराग्य असतं. ते कशात वैराग्य असतं? चित्ता जळली वैराग्य पण जळलं. चला आम्ही आपलं पाप करायला मोकळं. आमच्या परिवारात एक व्यक्ती मावा गुटखा करून आला. आमचे चुलत भाऊ 40-45 वयाच्या ह्याच्यात वाढले. त्यांचे अन्य 2-3 भाऊ होते. ते 2-3दा म्हटले तर आमचं वय इथले 19-20, 18-19-20 असं सारखं म्हणले. त्याला 100दा सांगितलं तो मावा गुटखा खाऊ नको, ऐकत नाही. आणि धन करून आल्यानंतर त्यांच्याच तोंडला 9वी, 8वी, 9वीची मुलं असताना, 7वी, 8वीची मुलं असताना आपला भोग गेला. ह्याच्यामुळेच गेला. आपल्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे. काही स्मशान होईल आणि काय जीवनात अर्थ नाही. आणि देवाला म्हणायचो त्याला नेण्यापेक्षा मला नेलं असतं ते बरं झालं असतं. तिथं तुला मावा कुठला देव आणून गेला स्वर्गात तिथे भेटतच नाही. कुठला आणून देणार ते ही उगाच म्हणायचीच असते असं. पण कोणी तसं वागत नाही. पण ते दुसऱ्यांचं बघितल्यानंतर जे नुसतं आपल्याला वाटतं ते एकदा जरी ती विरक्त भूमिका ह्या मनामध्ये, या बुद्धीमध्ये, या हृदयामध्ये काही काळापुरतं जरी स्थिर राहिली तरी सुद्धा मनुष्य संसार मायाजाळापासून शीघ्र लगेच जाऊ शकतो, मोक्षाला जाऊ शकतो. अध्यात्म योगिरामध्ये एक उदाहरण आहे, पद्मपुराणमध्ये सुद्धा आहे. एक व्यक्ती असतो, त्याचं पत्नीवर एवढं प्रेम असतं. राजा राजकुमार असं काहीतरी त्याचं काहीतरी नाव आहे. आमचं महाराज असतं तर सांगितलं असतं तर लक्षात ठेवायची सगळं जबाबदारी त्यांना दिली. आमच्या वेळेत असले काही नाही. आमच्या घे गोड पेपर काय तोंडातील ते बोलायचं आणि मोकळं. ते नावं लक्षात ठेवायची, माप लक्षात ठेवायचं, ते पुस्तक लक्षात, ते सगळं सरळ सगळ्याची महाराजांच्या जबाबदारी दिली. मग इतकी बायकोवर त्याचं प्रेम, बायकोला सुद्धा तो माहेरला लग्न झाल्यानंतर माहेरच पाठवत नव्हता. एक 5-7 महिन्यानं झाल्यानंतर तो मेवना बोलवायला आला. आता 7-10 महिने झाले लग्न, बहिणीला थोडं दिवस घेऊन जातो, मी पण येणार नाही. असत्यात एक विचित्र माणसं. तुम्हाला काय सांगितलं, आमच्यात एक पाहुणा, आमच्या सगळी अशीच आहे ना. तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात गावाचं नाव सांगत नाही, हात करले तुला घेतलं. आमचा एक पाहुणा लग्न झालं, 4थ्या दिवशी ती गेली. सांगली जिल्ह्यात होतं, मिरज तालुक्यातलं गाव. लग्न होऊन ती गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच म्हटलं चल ती 2 भेटून म्हटलं काळासाठी 6 वाजता तर गेल्या. आता नाही घेऊन चाललाय, परवा आता दर्शनला बाबा
लगेच म्हटलं जाऊन भेटून यायचं. नाही वय करत 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 कसं तर 4 वाजेपर्यंत पोहोचलो तिथं. 4 वाजता पोहोचल्यावर त्या गावात दर्गा मोठा आहे दर्गा, आणि त्या दर्ग्यात जागा अशी मोठी झाडं सगळं आहे. मग काय आता नवीन लग्न झालेलं नाही, देव आवाज तवाच आठवतोय, परत आयुष्यभर काही लक्षातच नसतोय. मग आम्ही त्या दर्ग्यात बोलवून घेतलो आमच्या वहिनी साहेबांना. मग यांचे दोघं बोलत बसले. मी आपलं बैल जाऊन भेळ खाऊन आलो, कारण मी काय अजून काही ब्रह्मचारी नव्हतो. सगळं फिरून एका तासानं आलो तर एक सासरा सासू मेहून सगळे आले की तिथं. हे जाऊया बाप्पा, आता गावात आलाय मी, घराकडे तुम्ही आता कसं जाताय? मी म्हटलं लई आत्ताच हारी जाऊ नकोस, गप चल, नुसतं जीवन लगेच बाबा म्हटलं. जेवायला गेलो. जेवल्यावरती सगळी पाहुणा गोळा झाली. उठतोय 10 वाजलं, 11 वाजलं, तो काय बाबा हलायला तयार नाही. सकाळी उठल्यानंतर म्हटलं चला 11 वाजता. पाहुणा म्हणले आम्ही एवढ्या रात्री पाहुण्याला सोडत नाही, गप्प राहायचं. मी म्हटले तुमचा जावई ठेवून घ्या, मी काही तुमचा जावई नाही, चाललो. नाही तसं नाही पाहून. मी म्हटलं सकाळी 5 वाजता जाणार. जाऊ. सकाळी 5 वाजलं, 5:30 वाजलं, ह्यो जावई पण उठायला तयार नाही. पाहुणे पण उठायला 1-2 हानी मारली. उठला नाही म्हटल्यावर माझ्याकडं M50 होती आमची, MX-W 5475 गाडी. मारली स्टार्टर, गाडीला किक मारल्याबरोबर सगळी उठलीच. पाहुणा थांबा. आता सकाळ सकाळी आमच्या नवीन नाश्ता कसं जात आहे, नाश्ता केलं. मग काय रेग्युलर पाहुणं जावया पण झालं. काय का असं 500 रुपये पाकिट मला पण पगार तर पडला. काय लोक अशीच असते, काय काय म्हणजे सांगता येईल असं. ते तुम्ही आम्हाला चला कोण राजाचा तो राजा राजकुमार, मी पण येणारच म्हणतो. तुमच्या गावात त्यांचं पाहुणे म्हणता नाव सांगितलं नाही मी, आणि उद्या सगळं घोळ नको. तर सगळा मृत्यू गेला. मेवण्यावर चालला. मेवण्यावर जाता जाता निम्या रस्त्यात गेल्यानंतर त्यांची वस्तीचं जागा डोंगर होतो. डोंगरावर असे उभा राहिलेलं खांबागत काहीतरी दिसलं. जरा जवळ जाऊन बघता तर मोठी महाराज होती. कोण होतं? मोठी महाराज. ते टाक तकलून महाराजांची बघायला लागला. तेवढ्यात तो मेवणा चेष्टेत म्हणले माझ्या बहिणीवर एवढ्याच प्रेम आहे, हो काय आता सोडतोय. असं बघितलं. भाऊजी काय बघायला लागलाय? किती महाराजांची वैरागी मुद्रा. हे सगळं बघितल्यानंतर मनामध्ये खरंच या संसारात काय अर्थ नाही असं वाटतंय. तो चेष्टेत म्हणाला गेला, कुठं तर दीक्षा घ्यायचीला, आणि तुम्ही दीक्षा घेतला तर मी पण तुमच्याबरोबर दीक्षा घेतो असं चेष्टेत बोलायला गेला. पण तो एक असं इतका वेळ बघत बसला आणि महाराजांच्या पाशी गेला आणि महाराजांना म्हणला महाराज आता मला दीक्षा द्या. तो मेवणा म्हणला मी भाऊजी तुमची चेष्टा करतो. चेष्टा तू चेष्टा केल्यास मला माहित नाही, पण मी ही चेष्टा करणार नाही. तो दीक्षा घे नाही तर राहा. मी तर दीक्षा घेतो म्हणले. आणि तिने त्या ठिकाणी तो ज्याचा पत्नीवर एवढा मोह होता तो दीक्षा घेतला. अंतरंगातनं एखाद्या गोष्टीकडे जर आम्ही बघितलो ना आणि ती खरोखर हृदयातनं डोकीकडे घेऊन चाललो आणि त्याला जर स्थिर ठेवलं चांगल्या विचारांना तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. मुलींनो, लग्न करून आणलेल्या पत्नीला एवढं मोहित करणारा व्यक्ती लज्जा सोडून आपल्या मेवण्याबरोबर सासरवाडीत बायको बरोबर जातो म्हणणारा एक व्यक्ती
नुसतं दिगंबर मुनी महाराजांच्या त्या उन्हात राहिलेल्या तपस्येला बघून आपल्या धर्माची जाणीव आणि कर्तव्याची जाणीव करून घेऊन दीक्षा घेतो. आपल्याला कॉलेजवर, शाळेत भेटलेले अन्य धर्मीय किंवा चुकीच्या प्रवृत्तीचे मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर आपल्या महाराजांना, आपल्या समाजातल्या भगवंतांना, आपल्या गुरूंना, या हरिकांना ते बघितल्यावर आपल्याला का वाटत नाही? त्यांनी एवढं सगळं सोडून साधू झाले आणि एक दोन चुकीच्या गोष्टी सोडून मी माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या धर्माचं कर्तव्याचं पालन मी करू शकत नाही का? ही आमची मुलं मुली का विचार करत नाही? मनात यायला पाहिजे. अंतरंगात एकदा जर आपण कुठली गोष्ट करायची ठरवलं तर जगातली कुठलीही ताकद आम्हाला अडवू शकत नाही. म्हणजे चांगलं करायचं ठरवलं तरी अडवू शकत नाही आणि वाईट करायचं ठरवला तरी ती ताकद तुम्हाला अडवू शकत. आता आपल्या ठरवलं म्हणजे आपण चांगलं करून घ्यायचं काय वाईट करून घ्यायचं. जीव का अपवित्र मन ही प्रधान नरक है, उस मन की वेदना चिंता भय और अशांति ही नारकीय यातना है. बघा, ज्या जीवाचं अपवित्र मनच नरक आहे आणि या जीवाचं पवित्र मनच स्वर्ग आहे. स्वर्ग आणि नरक दुसरीकडे कुठं नाही. स्वर्ग आणि नरक आपल्या विचारात आणि आपल्या आचरणातच आपल्या जवळच आहे. दुसरीकडे काय? चिखल करायला निमित्त पण पाणीच आहे आणि चिखल धुवायला निमित्त पण पाणीच आहे. आपल्या आयुष्याचं चांगलं करायला पण आपलं मनच निमित्त आहे. आपल्या आयुष्याचं नुकसान करणारं सुद्धा मनच निमित्त आहे. आपल्याला सुखी आनंदी ठेवणारं सुद्धा आपलं मनच आहे. आपल्याला दुःखी करणारं सुद्धा मनच आहे. आपण ठरवलं पाहिजे त्या मनाला पवित्र ठेवायचं का अपवित्र. कारण त्या मनाची वेदना आणि चिंताच भय आणि अशांती सारखी नारकी यातना देणारं ते मनच आपलं आहे. म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. तन से नहीं मन, तन से नहीं मन से मिले, पर से नहीं स्व से मिले. आचार्याने किती चांगलं वाक्य सांगितलं. शरीरानं नाही मनानं असलं पाहिजे. पती पत्नीचा जो संसार असतो ना, जी लोक धन संपत्ती ऐश्वर्य रूप बघून मुली देतात किंवा मुलं करून घेतात, ते लोकांचं आयुष्य फार दिवस सुखी समाधानी राहत नाही. मन बघून करायला पाहिजे. मनाच्या भावना, ज्यावेळी तुमचे एकमेकांच्यावर विश्वास असतो, ज्या घरात एकमेकांवर विश्वास आहे त्या घरातलं आनंदी वातावरण किती असते, त्या घराची प्रगती किती असते. आणि ज्या घरात पती पत्नीचा, पत्नीचा पतीचा, सासूचा सुनेचा, सुनेचा सासूचा, आई वडिलांचा मुलांवर, मुलांचा आई वडिलांच्यावर विश्वास नसतो, त्या परिवाराचं कधीही चांगलं होत नाही. एक गाव कोणतं? कोथळी. त्या कोथळी गावात फार लोक सगळी चांगली होती आणि 3 भाऊ होते. तिघांचंही लग्न झालेलं होतं, पण अजून सासू सासरे जिवंत होते. त्यामुळं अधिकार, हक्क, अजून व्यवहार सगळं कोणाकडे होतं? सासू सासऱ्यांच्याकडे होतं. पण त्यांना आयुष्यभर धर्म करून करून म्हणजे संसार प्रपंच सगळं सांभाळून त्याला पण कंटाळा होता. मग एक दिवस तिच्या रात्री स्वप्नामध्ये कुणाच्या? गुरुजी सासऱ्याच्या स्वप्नामध्ये रात्री
लक्ष्मी आली, लक्ष्मी कडक लक्ष्मी नव्ह तुमच्यासारखी, धनलक्ष्मी रिंकू सारखी कसली लक्ष्मी, धनलक्ष्मी आली. आणि ती सांगितली आता तुझ्या घरात लई दिवस मी राहिलोय, आता मला जरा दुसऱ्यांचं पण घर बघायला पाहिजे, दुसऱ्या गावाकडे जर जायला पाहिजे, तुला 2 दिवस वेळ देतो, तुला काय पाहिजे ते मान तेवढं देतो आणि मी निघून जातो. ठीक आहे म्हणते तो. मग दुसऱ्या दिवशी आपल्या 3 सुनांना बोलवतो. रात्री अशी लक्ष्मी माझ्या मनात स्वप्नात आलती, ती सगळं सांगितल्या आणि ती आता 2 दिवसांना आपल्याला जाणार आहे, काय पाहिजे ते सगळं मागा म्हणून सांगितल्या, तेवढं देतो आणि जातो असं. ठीक आहे म्हणलं. मग काय 100 रुपयाची वही पण कमी पडणार आता 2 दिवस. मग थोरली सून कर्नाटकची, मधली सून कोल्हापूर जिल्ह्यातली, धाकटी होती ती आमच्या सांगितली. मग थोरल्या सोनानं सगळं काय गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सोनं पाहिजे, सगळं 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 मागितली. ती लिस्ट दाखवली मधल्या सोनानं. त्याच्यात अजून ती जरा हुशार होती का, कोल्हापूर जिल्ह्यातली होती, त्यात अजून काही शिल्लक होतं, तिनं सगळं मागितली. धाकटीकडे गेली. धाकटी अजून हुशार का बरं, सांगली जिल्ह्यातली लगे म्हणजे बघा सांगली जिल्ह्यात. ती बघितली नुसतं हसली सगळं. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सासऱ्यांच्याकडे त्या तिघांनी आपल्या आपल्या चिठ्ठ्या दिल्या. पहिलीची चिठ्ठी वाचली कर्नाटकवालीचं, लक्ष्मी सगळी द्यायला तयार. दुसरीची चिठ्ठी वाचली, लक्ष्मी द्यायला तयार. तिसरीची चिठ्ठी वाचल्यावर लक्ष्मी जरा आश्चर्यचकित चेहरा झाली. ती म्हटली ह्यातलं काय आता अवघड आहे. ते म्हणले काय साधना, मला असं काय माझ्या धाकट्या सुनानं दिल्या. पहिल्या सुनानं धन संपत्ती ऐश्वर्य, दुसऱ्या सुनानं सगळं मागितलं होती, तिसऱ्या सुनाने चिठ्ठीमध्ये लिहिली होती आमच्या घरामध्ये आम्ही 3 जावा एका वेळेलाच बसून जेवावं, आमचे 3 घरातले पुरुष एका ठिकाणीच बसून जेवावं आणि आमच्यावरचा जो आजपर्यंतचा विश्वास आहे तो विश्वास आम्हाला सुरक्षित ठेवावं, एवढंच आम्हाला दे आणि तुला कुठं जायचंय तिथं जा. हे वाक्य म्हटलं होते. लक्ष्मी म्हणली ते वाक्य ऐकून वाचल्यावर हे ज्या घरात आहे तिथनं मी कधी जाऊच शकत नाही, हेच तुमच्या घरात आहे म्हणून आतापर्यंत मी गेलो नाही आणि पुढे सुद्धा हेच जर मागितलं तर तुमचं घर सोडून मी कधी जाऊ शकत. म्हणजे खरं लक्ष्मी नांदते कुठं, कुठल्या घरात आनंद असतो, कुठल्या घरात सुख असतं, कुठल्या घरात प्रेम असतं. हे टायमाला जेवायला अन्न जरी नसलं तर ज्या घरात एकमेकांच्यावर विश्वास आणि एकमेकांचा आदर असतो त्या घरातली लक्ष्मी सरस्वती कधीही घर सोडून जाऊ शकत नाही. आणि किती जरी तुम्हाला आम्हाला मिळालं ना, आम्ही सगळं सोडून जाणार, सगळं. म्हणून सगळ्यांनी विचार करा, आपल्या आई वडिलांचा विश्वास सुरक्षित ठेवा, आपल्या धर्माचा विश्वास सुरक्षित ठेवा, आपल्या पती पत्नींना एकमेकांचा विश्वास सुरक्षित ठेवा. हेच वास्तविक धर्म आहे, हेच कर्तव्य आहे आणि तेच आनंदी जीवन आहे. पोरगं बापाचं ऐकत नाही, नवऱ्याचं ऐकत नाही, सासू सासरे कोणाचं ऐकत नाही, काहीही त्या घरात पैसा असून सुद्धा सुख नसतं. एवढं लक्षात ठेवा. परवा विमान दुर्घटना झाली, फायद्याचं झालं ते त्या मेलेल्यांच्या घरात, पण जीव आला काय सांगा, गेलेला निघून गेले बिचारे. कोणाला 1 सेकंद अगोदर माहित होतं का, काही कोणाच्या लक्षात नाही. आमचे खोत सर
जी बॉम्बेला ते कंपनीचं ऑडिट करतात त्याच्यासाठी गेले आणि ज्या कंपनीचं ऑडिट होतं त्या कंपनीच्या मेन ओनर्सचे हे स्वतःचे विमान असं कित्येक देशात किती त्यांच्या कंपन्या फॅक्टरी होत्या. एकुलता एक मुलगा होता. नवरा बायको मुलगा आणि आई चौघांचं परिवार सगळं. आणि तिकीट मिळालं नाही, येणारं लवकर विजा देईल म्हणून 4-5 दिवस लेट झाले. पण ज्या दिवशी पोचले म्हणजे पहिला गेले असते ठरलेल्या टाइम मध्ये तर त्यांची मीटिंग ज्या दिवशी पोचले त्या दिवशीची मीटिंग फायनल होती. आणि ती विमानातच मीटिंग म्हणजे असं सगळं तो मोठा माणूस त्याला वेळच नाही. तर त्या विमानाचा त्याच्या स्वतःच्या विमानाचा ऍक्सिडेंट झाला. सत्य घटनाही सांगायला आपण कोणतरी गेलो होतो त्या दिवशी कोणतरीच्या चातुर्मासात आम्ही असताना तर विमानाचा त्या ऍक्सिडेंट झाला. हाडं सुद्धा DNA चेक करून हाडं तपासायची काढली. त्या 7 जण होते त्या विमानात. एकटा पण जिवंत राहिले, पोरगं पण होतं. आता त्या घरात फक्त म्हातारी आई आणि तरुण बायको दोघच राहिले, बाकी सगळे गेले. काय राहिले आता ती आई एवढा मुलाची संपत्ती आहे पण त्या आईचं म्हातारपणी मुलगा आधार आहे का संपत्ती आधार आहे? त्या तरुण्यामध्ये आधार देणारा किंवा आनंद देणारा संरक्षण करणारा पैसा आहे काय नवरा असतो सांगा? फार विचार करण्यासारखी गोष्ट. अजून तुमच्याविषयी तुमची मुलं आहेत, तुमची मुले, नवरा बायको, सासू सासरे, तुम्ही एका ठिकाणी हीच मोठी संपत्ती आहे. याच्यापेक्षा जगातली वेगळी संपत्ती काही नाही. ती सुरक्षित विश्वासाची संपत्ती सुरक्षित टिकवायचा प्रयत्न करा. याच्यापेक्षा जगात दुसरी संपत्ती कुठेही नाही. एज यू लाइक आई डोंट नो सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वीर पाप अभिमान छोड़ जाए नित्य नहीं मंगल गावे ओम नमः सबको करना